हा मेघराजजी पत्रकारितेकडे पाहत असताना एक मालक बघण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। एक संपादक तो त्याच्या अँगल मधून त्या पत्रकारितेकडे बघतो आणि एखादा बातमीदार त्याच्या अँगल मध्ये बघतो, वाचक हा त्याच्या अँगल मधून बघतो। प्रत्येकाचा अँगल त्याच्या त्याच्या ठिकाणी तसाच दुरुस्त आहे असं माझं मत आहे। कारण मी एक मालक आहे, मालकाला माझा व्यवसाय आहे, व्यवसायामधून वृद्धी असणे अपेक्षित आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या अँगल मधून बघतो। संपादकाला त्याची कधी अनेक ठिकाणी नोकरी आहे, काही या ठिकाणी एल्गार करणारे सुद्धा पत्रकार आहेत। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आज फक्त ओव्हरऑल पत्रकारितेबद्दल जर म्हणायचं झालं तर पत्रकारितेचा सातत्याने या सर्व घटकावर अंकुश आहे का? 1,00,000% अंकुश। आणि पत्रकारितेच्या माध्यमातील लोकांनी जर ठरवलं तर इथल्या प्रत्येक गोष्टीवरती अंकुश आणू शकतात, हे त्रिकालबाधित सत्य आहे। परंतु काही अनेक अडचणी आहेत म्हणून कदाचित हे होत असताना आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत नाही। असा एक सूर लोकांचा आहे, तो खरा की खोटा याच्या वास्तवामध्ये आम्ही त्याला फाटे पडू शकतात, परंतु हा एक सूर आहे असं म्हणायला वाव। सर, आज सोशल मीडियापेक्षा प्रिंट मीडियावर आजही लोकांचा विश्वास आहे आणि या आज बाळकृष्ण जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या तरुण पत्रकारांना आपण काय संदेश देणार आहात? बघा, मी तरुण पत्रकाराला एकच सांगू शकतो की येणारे तरुण पत्रकार, आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे, तुम्हाला नाकारताच येणार नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्या। त्याचं कारण आहे की असं म्हटलं गेलेलं आहे की चिंध्या पांघरून मी सोनं विकत बसलो, चिंध्या पांघरून मी सोनं विकत बसलो, माझ्याकडे कोणी ढुंकून पाहिलं नाही, परंतु सोनं पांघरून मी चिंध्या विकत बसलो, गर्दी सरता सरली नाही। एक समाजामधले हे वास्तव या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत की नाही? आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी प्रश्न आहे की ही समाजाची आजची वास्तविकता झाली, कारण स्पर्धा मोठी वाढलेली आहे। या स्पर्धेमध्ये काम करायला येण्यासाठी प्रचंड मोठी स्पर्धा आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला तयार होणं यावं लागेल। या क्षेत्राचं परिपूर्ण नॉलेज घेऊन जर तुम्ही इथं आलात तर तुम्हाला आकाशाला गवसणी घालता येण्यासारखं आहे नवीन युगासाठी। परंतु आज मतप्रवाह बदलले, या मीडियामध्ये वेगवेगळे भांडवलदार आलेले आहेत, कंपन्या मोठमोठ्या आलेल्या आहेत, त्यांची हिस्सेदारी आलेली आहे। त्यामुळं एक पत्रकार म्हणून तुम्ही एक बातमी असं गृहीत धरू की एखादी बातमी आहे, स्फोटक आहे, वास्तव आहे, तुम्ही ती आणली एखाद्या वार्ताहराने आणली, शेवटी ती बातमी लावायची आणि संपादक ठरवणार। बरं, अशी स्फोटक बातमी आहे, संपादक सुद्धा नोकर आहे, बरोबर आहे, तो त्याच्या मालकाला विचारणार आहे, सर अशी अशी बातमी आली, मी फ्लॅश करू किंवा कसं? तिकडून जे इंडिकेशन आहे, म्हणजे आज घडीला या सगळ्या गोष्टी भांडवलदाराच्या हातात केलेल्या आहेत का? तर 100% याच्यामध्ये भांडवलदाराचा वावर अधिक प्रमाणात झालेला आहे, ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागणार आहे। आणि म्हणून नवीन युवकांना संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी, फक्त प्रयत्न हे बेंबीच्या देठापासून आपल्याला करावे लागणार आहे। इथं जे जे चांगलं आहे त्या चांगल्याला निश्चितपणाने इथं स्थान आहे असं म्हणणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता। ओके, धन्यवाद सर। आपण अनेक वर्षापासून दर्पण दिन साजरा करतात, तालुक्यातील सर्वच पत्रकारांना बोलून त्यांचा मान सन्मान वाढवतात, त्याबद्दल आपलं आवाज विवेकाचा या चॅनलच्या वतीने आपलं अभिनंदन, धन्यवाद। आपण असंच पत्रकारासोबत राहा, वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा। धन्यवाद सर। धन्यवाद जी मेघराजजी, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आवाज विवेकाचा, कारण विवेक आज शिल्लक असणं गरजेचं आहे। तुम्ही हे टायटलच एवढं मनाला म्हणजे स्पर्श करणारं घेतलेलं आहे की आज प्रत्येकाने किमान विवेकशील असलं पाहिजे। हा जो मूळ गाभा आहे तो गाभा घेऊन आपण आवाज विवेकाचा त्या ठिकाणी चालू केलेला आहे। माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण आपला विवेक हा सत्सद विवेक जागृत ठेवून आपण भविष्यामध्ये मार्गक्रमण करूया। पत्रकारांचा सत्कार गेल्या 15 वर्षापासून आपण अहमदपूर शहरामध्ये करतोय आणि हा मान सन्मान, कारण आमच्या चळवळीला बळ देणारे जर सर्वात महत्त्वाचे कोण असतील तर पत्रकारामुळेच आम्ही आहोत, ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात कायम आहे। आणि म्हणून काहीतरी उतराय होण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतो। भविष्यामध्ये आपण असंच एकमेकाला सहकार्य करूया एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।